नमस्ते फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स या संदर्भात एक थिअरम आपण बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स आपण 3 प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. तर या प्रॉपर्टीजवर आधारित आपण हा थिअरम प्रूव्ह करणार आहोत. तुमच्या परिचयाचा थिअरम आहे. ही प्रॉपर्टी तुम्ही 7th किंवा 8th स्टँडर्डला तुमची झालेली आहे. या प्रॉपर्टीवर तुम्ही एक्झाम्पल पण तुम्ही सॉल्व केलेले आहेत. पण आजच्या टॉपिकमध्ये आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह करून दाखवणार आहोत आणि त्यासाठी ज्या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण पॅरलल लाईनच्या बघितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत. तर काय दिलेलं आहे बघा. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला एका ट्रायंगलची डायग्राम काढावी लागेल. कोणताही ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलच्या 3 अँगलची सम आपल्याला 180 दाखवायचे. तर आपण या थेरमची डायग्राम काढून घेऊया. तर बघा, डायग्रामवरून आपल्याला गिवन टू प्रूव्ह कशा प्रकारे लिहायचे आणि आपल्याला पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत. तर डायग्राममध्ये आपल्याला बदल करावा लागेल आणि तो बदल म्हणजे कन्स्ट्रक्शन. तर बघूया काय दिलेले आपल्याला. ट्रायंगल ABC, कोणताही एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहेत त्याची सम आपल्याला 180 दाखवायचे. मग कसं लिहिता येईल आपल्याला. मेजर अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत. मग इथे पॅरलल लाईन दिलेली नाही आहे. आपल्याला या A मधून जाणारी आणि BC ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायचे म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे. डायग्राम मध्ये जो बदल आपण केलेला आहे तो कसा लिहिता येईल बघा. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू साइड BC पासिंग थ्रू पॉइंट A. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू साइड BC and passing through point A. Take points P and Q on line such that then proof. बघा आता समजा PQ is parallel to BC आणि AB ही जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर या Z आकारामध्ये जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट होतील. पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी काय बघितलेले आहेत आपण. इफ 2 लाईन्स आर पॅरलल देन alternate angles are congruent, corresponding angles are congruent and interior angles are supplementary. Congruents are equal in measure. बघा, पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी आपण काय बघितलेल्या आहेत. if 2 lines are parallel, 2 लाईन जर पॅरलल असतील तर ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडचे जे इंटेरियर अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. If 2 lines are parallel, then interior angles are supplementary or corresponding angles are congruent or equal in measure. And Z shape मध्ये जे angles आहेत that is alternate angles. Alternate angles are also equal in measure. तर अशा प्रकारे या पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी आपण शिकलेलो आहोत. याच प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायच्या आहेत. तर बघा, जर आपण PQ इज पॅरलल टू BC घेतलं तर या Z शेप मध्ये जे अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स आर इक्वल इन मेजर. समजा ते मी स्मॉल सर्कलने दाखवतो. हे 2 अँगल्स इक्वल असतील. जर या 2 लाईनची आपण ही ट्रान्सव्हर्सल घेतली AC तर या Z शेप मध्ये उलटा Z हे जे 2 अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स हे सुद्धा इक्वल असतील. तर आपण
या कन्स्ट्रक्शन पासून सुरुवात करणार आहोत. काय करायचं आपल्याला? लाईन PQ is parallel to side BC construction and side AB is the transversal and therefore measure of angle PAB is equal to measure angle ABC. से स्टेटमेंट नंबर 1 आणि याला रिझन लिहायचं आहे अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल थेरम. आता जर आपण AC ही ट्रान्सव्हर्सल घेतली, सिमिलरली और also line PQ is parallel to side BC and AC is the transversal and therefore measure angle QAC is equal to measure of angle ACB. याला आपण स्टेटमेंट नंबर 2 म्हणूया आणि रिझन तेच लिहायचे अल्टरनेट अँगल्स थेरम. आता आपण काय करणार आहोत बघा. आता हे दोन अँगल आपल्याला कन्सिडर करायचे. कोणता अँगल आहे बघा? अँगल PAC आणि त्याचा हा adjacent अँगल कोणता अँगल आहे? QAC. हे दोन अँगल आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. बघा कोणते अँगल्स आहेत ते? अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअरचे अँगल्स आहेत. तर बघा हे दोन लिनियर अँगल आहेत. लिनियर अँगलची प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. नाव मेजर ऑफ अँगल PAC plus measure of angle QAC is equal to 180 degree because angles in linear pair. आता हा जो अँगल आहे PAC हा आपल्याला स्प्लिट करता येईल. बघा PAC म्हणजे सम ऑफ दीज टू अँगल्स. PAC हा जो मोठा अँगल आहे हा अँगल म्हणजे या दोन अँगलची सम. मग आपण PAC ला स्प्लिट करतोय. PAC मीन्स मेजर ऑफ अँगल PAB प्लस मेजर ऑफ अँगल BAC. QAC आपण ॲज इट इज ठेवतोय. मेजर ऑफ अँगल QAC इज इक्वल टू 180 डिग्री. काय केले आपण इथे? अँगल सम प्रॉपर्टी यूज केले किंवा आपण याला अँगल सम पॉस्ट्युलेट असंही म्हणूया. बाय अँगल सम पॉस्ट्युलेट. आता या PAB ला आपण रिप्लेस करू शकतो आणि QAC ला आपण रिप्लेस करू शकतो. PAB ला कसं रिप्लेस करता येईल? PAB ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला ABC. मग PAB ला ABC ने रिप्लेस करायचं आहे आणि या QAC ला ACB ने रिप्लेस करायचं आहे. मग आपण या दोघांच्या व्हॅल्यूज 1 आणि 2 वरून इथे सबस्टिट्यूट करूया. काय मिळेल बघा? देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल BAC प्लस मेजर ऑफ अँगल ACB is equal to 180 degree from substituting the values from 1 and 2 and hence the theorem is proved. तर अशा प्रकारे अतिशय सोपा थेरम होता तो आपण इथे प्रूव्ह केलेला आहे पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज यूज करून. बऱ्याच वेळेला परीक्षेला हा थेरम विचारला जातो. तर फक्त आपण इथे अल्टरनेट अँगल्स 2 वेळा घेतले, लिनियर अँगलची प्रॉपर्टी यूज केली आणि या मोठ्या अँगलला आपण स्प्लिट केलं, व्हॅल्यू त्यांच्या सबस्टिट्यूट केल्या, आपल्याला थेरम प्रूव्ह झाला. तर अतिशय सोपा होता. तुम्हाला तो समजला असेल. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये तो लिहून काढायचा आहे. आपण आता टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स अतिशय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण आता बघणार आहोत. बघा टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स 3 टेस्ट आपण बघणार आहोत. 2 लाईन केव्हा पॅरलल असतात, 2 लाईन्स केव्हा पॅरलल आहेत
किंवा पॅरलल आहेत की नाही हे आपण केव्हा म्हणू शकतो, तर आपण इथे त्या 3 टेस्ट बघणार आहोत. जर त्या टेस्ट त्या लाईनने सॅटिस्फाय केल्या तर आपण खात्रीशीरित्या म्हणू शकतो की त्या लाईन कितीही प्रोड्यूस केल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. तर आता काय दिलेले आहे बघा, इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स आर सप्लिमेंटरी देन 2 लाईन्स आर पॅरलल. काय काय दिलेले आहे आपल्याला, इफ नंतरच्या स्टेटमेंटवरून आपल्याला डायग्राम काढायचे. काय दिले, अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. बघा आपल्याला डायग्राम कोणता काढायचा आहे, तर एक ट्रान्सव्हर्सल काढायचे 2 डिस्टिंक्ट लाईनचे ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिलेले आहे. आणि जे इंटेरियर अँगल्स आहेत ती कशी दिलेली आहेत, सप्लिमेंटरी दिलेले आहेत. एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग आपण प्रथम डायग्राम काढून घेऊया. बघा आपण 2 लाईन आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल डायग्राम काढलेली आहे. डायग्रामवरून आपल्याला काय लिहिता येईल बघा, काय म्हणायचंय, लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन AB अँड लाईन CD. लाईन PQ is transversal of line AB and line CD. and आणि काय दिलेलं आहे तुम्हाला, इंटेरियर अँगल्स कसे दिलेले आहेत, सप्लिमेंटरी दिलेले आहेत. म्हणजेच ट्रान्सव्हर्सलच्या कोणत्याही साईडचे तुम्ही इंटेरियर अँगल्स घेऊ शकता. आपण हे 2 इंटेरियर अँगल्स घेऊया. सप्लिमेंटरी म्हणजे यांची सम किती असेल, 180 डिग्री. मग मेजर ऑफ अँगल BPQ प्लस मेजर ऑफ अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला दिलेलं आहे. काय प्रूव्ह करायचंय, देन 2 लाईन्स आर पॅरलल. या 2 लाईन्स आपल्याला काय दाखवायच्या आहेत, पॅरलल दाखवायच्या आहेत. लाईन AB is parallel to line CD. आता हे प्रूव्ह करण्यासाठी किंवा हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण इनडायरेक्ट प्रूफ लिहिणार आहोत. आणि इनडायरेक्ट प्रूफ मध्ये आपण काय करतो, इनडायरेक्ट प्रूफ लिहिताना जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते फॉल्स आहे असं कन्सिडर करतो. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते फॉल्स आहे असं कन्सिडर करायचं. आणि मग पुढे आपण दिलेल्या माहितीपासून सुरुवात करून किंवा अगोदरच्या माहितीपासून, तर जे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते फॉल्स कन्सिडर करायचं आणि पुढे सोडवत जायचं. आणि अशा एका स्टेप पर्यंत पोहोचायचं की ती स्टेप दिलेल्या माहितीशी कॉन्ट्रॅडिक्ट करेल, विसंगती निर्माण करेल किंवा एखाद्या अगोदर शिकलेल्या गुणधर्माशी कॉन्ट्रॅडिक्शन निर्माण झालं की तो थेरम प्रूव्ह होतो. मग आपल्याला काय करावं लागेल, लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग हे फॉल्स कन्सिडर करायचं म्हणजे आपल्याला काय म्हणावं लागेल, सपोज लाईन AB इज नॉट पॅरलल टू लाईन CD. या 2 लाईन पॅरलल नाहीयेत असं आपल्याला कन्सिडर करायचंय. मग या 2 लाईन पॅरलल नाहीयेत म्हणजे मग त्या काय करतील, मीन्स these 2 lines intersect each other. या 2 लाईन्स एकमेकांना काय करतील, इंटरसेक्ट करतील. म्हणजे आपल्याला डायग्राम पण पुन्हा चेंज करावं लागेल. मग आपण काय म्हणतोय, या लाईन पॅरलल नाही आहेत मग ते इंटरसेक्ट करतील. मग आपण इंटरसेक्ट करतानाची डायग्राम इथे काढूया. बघा आपण काय कन्सिडर करतोय, लाईन AB इज नॉट पॅरलल टू लाईन CD. मीन्स लाईन AB and line CD intersect each other at point R. Therefore, triangle PQR is formed. 2 लाईनने इंटरसेक्ट केल्यामुळे आपल्याला इथे एक ट्रायंगल तयार होताना दिसतंय. मग कसं लिहिता येईल बघा, लेट लाईन AB is not parallel to line CD.
means line AB and line CD intersect each other at point R, and therefore triangle PQR is formed. दोन लाईन पॅरलल नाही आहेत असं आपण कन्सिडर करतोय. मग दोन लाईन पॅरलल नाहीत तर मग ते इंटरसेक्ट करतील आणि मग दोन लाईनने इंटरसेक्ट केल्यामुळे आपल्याला एक ट्रायंगल मिळेल. समजा तो ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल PQR. आता या ट्रायंगलच्या बाबतीत आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे, आत्ताच आपण ती प्रूव्ह केली. काय ती प्रॉपर्टी? angle sum property of triangle, sum of all angles of triangle is 180 degree. मग या तीन अँगलची सम किती येईल? 180 डिग्री. and therefore measure angle DPQ plus measure of angle PQD plus measure angle PR काय म्हणता येईल बघा? measure of angle RPQ plus measure of angle PQR plus measure of angle PRQ is equal to 180 degree. रिझन लिहायचंय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या ऑल अँगलची सम 180 डिग्री असते असं आपण तिथे प्रॉपर्टी यूज केलेली आहे. आता त्यापैकी या दोन अँगलची सम मेजर ऑफ अँगल BPQ प्लस मेजर ऑफ अँगल PQD या दोन अँगलची सम आपल्याला 180 दिलेली आहे. and therefore 180 degree plus measure of angle PRQ is equal to 180 degree. Substituting the value from given वरून आपण या दोन अँगलची सम आपल्याला 180 दिलेली आहे ती आपण तिथे सबस्टिट्यूट केली. आता या 180 ला जर आपण तिकडे नेलं तर काय मिळेल बघा? therefore measure of angle PRQ is equal to 180 minus 180 and therefore measure of angle PRQ is equal to 0 degree. या PRQ चं मेजर किती येईल? 0 डिग्री. मग PRQ जर 0 असेल तर आपल्याला काय म्हणता येईल? ही लाईन अशी असेल का? तर AB ही लाईन आणि CD ही लाईन, AB लाईन जर CD या लाईन वरती असेल तरच PQR चं मेजर काय असणार? 0 असेल. म्हणजेच या स्टेटमेंट वरून आपण काय लिहू शकतो? and therefore AB and CD are not a distinct line, and therefore line AB and line CD are not distinct, but these statements contradict with given because we have given two distinct line आणि आपल्याला काय मिळालेलं आहे? या दोन लाईन डिस्टिंक्ट नाहीये. आणि हे कशामुळे मिळालेलं आहे? आपण जे काही असम्पशन इथे कन्सिडर केलेलं आहे, आपण जे काही इथे विचारात घेतलं की दोन लाईन पॅरलल नाहीयेत असं आपण मानल्यामुळे आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? आवर असम्पशन इज रॉंग. व्हॉट इज ट्रू? टू लाईन्स आर पॅरलल इज ट्रू. मग आपल्याला इथे पुढे काय म्हणता येईल? लाईन AB and line AB and line CD are not distinct. Line AB and line CD are not distinct lines. Line AB and line CD are not distinct lines, but we have given two lines are distinct. Means this statement contradict with given. And therefore our assumption is wrong. कारण हे कॉन्ट्रॅडिक्शन कशामुळे निर्माण झाले? आपल्या असम्पशन मुळे झालेलं आहे. and therefore our assumption is wrong. What is true? Two lines are parallel is true. आपल्याला इथे काय म्हणता येईल बघा? but this statement contradicts with given. आणि कॉन्ट्रॅडिक्शन कशामुळे झालं? आपल्या असम्पशन मुळे. and therefore our assumption is wrong, and therefore
line AB is parallel to line CD and hence the theorem is proved. तर अशा प्रकारे या थेरमचा इनडायरेक्ट प्रूफ आपल्याला अशा प्रकारे लिहायचा आहे. अतिशय सोपा आहे. याच्या अगोदरही आपण एक इनडायरेक्ट प्रूफ बघितलेला होता. तर इनडायरेक्ट प्रूफची ही मेथड तुम्ही लक्षात ठेवायची. तर आता आपण पुढच्या दोन टेस्ट यानंतर स्टडी करूया. बघा, अल्टरनेट अँगल टेस्ट काय दिलेली आहे. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल of two lines is congruent then two lines are parallel. आपल्याला इथे डायग्राम काढायचा आहे. काय काढायचे डायग्राम मध्ये. ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स काय दिलेले आपल्याला इफ नंतरच्या स्टेटमेंट मध्ये अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स. मग आपल्याला टू लाइन्स काढायचे आणि त्यांची आपल्याला ट्रान्सव्हर्सल काढायचे. आणखी काय दिलेले आपल्याला अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुअंट दिलेले आहेत. अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुअंट दिलेली आहे. तर आता आपण डायग्राम काढून घेऊया. बघा, डायग्राम आपण काढलेला आहे. आता दिलेली माहिती इफ नंतरचं स्टेटमेंट आणि डायग्राम वरून गिवन कसं लिहायचं. बघा, आपल्याला दोन लाईन आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुअंट दिलेली आहे. मग आपण इथे एक अल्टरनेट अँगलची पेअर घेऊया की जी आपल्याला त्यांनी कॉन्ग्रुअंट दिलेली आहे. आता हा थिअरम आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण जी आता इंटेरियर अँगल टेस्ट शिकलेलो आहोत ती इंटेरियर अँगलची टेस्ट आपल्याला इथे यूज करायची आहे. म्हणून आपण इथे एक इंटेरियर अँगलची सुद्धा पेअर घेणार आहोत. का घेणार आहोत आपण इंटेरियर अँगलची पेअर. कारण आपल्याला इंटेरियर अँगल टेस्ट हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी यूज करायचे. बघा, अल्टरनेट अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुअंट दिलेले आहे म्हणून आपण अल्टरनेट अँगलची एक पेअर घेतली. इंटेरियर अँगल टेस्टने हा थिअरम प्रूव्ह करणार आहोत म्हणून आपण एक इंटेरियर अँगलची पेअर घेणार आहोत. मग आपण या बाजूची पेअर घेऊ शकतो किंवा या बाजूची पेअर घेऊ शकतो. कोणतीही पेअर तुम्ही इंटेरियर अँगलची घेतली तरी चालेल. हा सी आपण इकडे लिहिला तरी चालू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे. दोन लाईन त्यांची ट्रान्सव्हर्सल आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल of line L and M and angle A is congruent with angle B. अल्टरनेट अँगलची एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुअंट दिलेले. देन टू प्रूव्ह देन टू लाईन्स आर पॅरलल. आपल्याला त्या दोन लाईन्स पॅरलल दाखवायच्या आहेत. लाईन L इज पॅरलल टू लाईन M हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता नेहमीप्रमाणेच कोणताही थेरम प्रूव्ह करायचा असेल तर आपण Q1 पासून स्टार्ट करतो. मग दिलेल्या माहितीपासून आपण सुरुवात करूया. काय दिलेलं आहे आपल्याला. दोन ही जे अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स ते कॉन्ग्रुअंट दिलेले आहेत. मग आपण इथपासून गिवन पासून सुरुवात करणार आहोत. काय लिहायचंय. अँगल ए इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल बी गिवन. अँगल कॉन्ग्रुअंट आहेत म्हणजे त्यांचे मेजर्स इक्वल असतील. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. से स्टेटमेंट नंबर 1. बट जसे हे दोन अँगल्स इक्वल मेजरचे झाले बट सम ऑफ मेजर्स ऑफ दीज टू अँगल्स. काय म्हणता येईल या दोन अँगलच्या बाबतीत. हे लिनियर अँगल्स आहेत and the sum of measures of linear angles in linear pair is 180 degree. मग काय लिहिता येईल आपल्याला इथे. but measure of angle A plus measure of angle C is equal to 180 degree because angles in linear pair. आता या A ला आपण इथे रिप्लेस करू शकतो. A ची व्हॅल्यू आहे इथे B and therefore measure of angle B
plus measure of angle C is equal to 180 degree from 1 B plus C. काय बघा, B आणि C हे काय आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर दोन लाईन्स काय असतात, पॅरलल. आता जर आपण पहिला थेरम प्रूव्ह केला, इफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन टू लाईन्स आर पॅरलल. हे आपण पहिल्या थेरम मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. मग इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत म्हणून या दोन लाईन्स आपण काय लिहू शकतो, पॅरलल लिहू शकतो. अँड देअरफॉर लाईन L is parallel to line M by interior angles theorem. इंटेरियर अँगलच्या थेरम मध्ये असं म्हटलेलं आहे, जर का इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर दोन लाईन्स पॅरलल असतात. आणि अशा प्रकारे अगदी थोडक्यात हा थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे. हेन्स द थेरम इज प्रूव्ड. तर अशा प्रकारे अतिशय सोपा थेरम होता, तुम्हाला तो समजला असेलच. तर एकदा रीड करा, व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये तो लिहून काढा. आता आपण नेक्स्ट थेरम बघूया, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. बघा, करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स formed by transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. तर आता या स्टेटमेंट वरून आपल्याला डायग्राम काढायचा आहे. काय काढायचंय बघा, डायग्राम मध्ये अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स, दोन लाईनची एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला काढायची. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, टू लाईन्स दिलेले आहेत, त्यांची ट्रान्सव्हर्सल दिलेले आणि काय दिलेले आपल्याला, अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट. दोन लाईन्स दिलेले आहेत, त्यांची ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. मग आपल्याला डायग्राम काढून गिवन लिहिता येईल. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला, टू लाईन्स आर पॅरलल. त्या दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायचे आहेत. मग आता या स्टेटमेंट वरून आपण डायग्राम काढून घेऊया, गिवन टू प्रूव्ह आपण लिहूया. काय दिलेले बघा आपल्याला, गिवन मध्ये कसं लिहिता येईल, लाईन N इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन L अँड लाईन M अँड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट. आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. मग आपण ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर घेऊया आणि त्याला नाव देऊया आपण A आणि B. A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B, हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, इंटेरियर अँगल थेरम यूज करायचा आहे. आता इथे आपण अल्टरनेट अँगल थेरम पण यूज करू शकतो, कारण आपण दोन थेरम आता प्रूव्ह केलेले आहेत. पण आपण इंटेरियर अँगलच घेऊया, म्हणजे पहिल्या थेरम प्रमाणे तुमची मेथड तुमच्या लक्षात येईल. मग आपल्याला इंटेरियर अँगल थेरम जर यूज करायचा असेल हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी, तर आपल्याला एक इंटेरियर अँगलची पेअर घ्यावी लागेल. बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत म्हणून आपण करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर घेतली. पण आपल्याला इंटेरियर अँगलचा थेरम इथे यूज करायचा आहे, इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला इथे यूज करायचे म्हणून आपण इथे एक इंटेरियर अँगलची पेअर घेणार आहोत. मग आपण इथे C म्हणूया, C आणि B हे इंटेरियर अँगल्स आहेत, A आणि B करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या. मग आता आपण इथे लिहूया, लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन L अँड लाईन M अँड वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स A is congruent to angle B. Then to prove two lines are parallel, then line L is parallel to line M. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, आता आपल्याला प्रूफ कसा लिहिता येईल,
नेहमी प्रूफ लिहिताना गिवन पासून स्टार्ट करायचंय. काय दिलेले आपल्याला? करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. मग आपण या गिवन पासून स्टार्ट करणार आहोत. दिलेल्या माहितीपासून नेहमी सुरुवात करायची. काय दिलेले आपल्याला? अँगल A is congruent to angle B given and therefore measure of angle A is equal to measure of angle B. Say statement number 1. Angles congruent असतील तर त्यांचे मेजर्स इक्वल असतात. बट हे दोन अँगलचे मेजर्स इक्वल आहेत. बट सम ऑफ मेजर्स ऑफ दीज टू अँगल्स. काय सांगता येईल आपल्याला या दोन अँगलच्या बाबतीत? हे अँगल्स कोणते आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. मग आपल्याला इथे अगोदरच्या थिअरम प्रमाणेच लिनियर अँगलची प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल. बट measure of angle A plus measure of angle C is equal to 180 degree because angles in linear pair and therefore मग आता आपल्याला A ला रिप्लेस करता येईल. A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे B and therefore measure of angle B plus measure of angle C is equal to 180 degree. आता बी आणि सी हे कोणते अँगल आहेत बघा? बी अँड सी आर इंटेरियर अँगल्स अँड इफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन टू लाईन्स आर पॅरलल. कुठे शिकलोय आपण? इंटेरियर अँगल टेस्ट मध्ये. मग इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत म्हणून आपण काय लिहू शकतो? देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम बाय इंटेरियर अँगल्स टेस्ट. तर अशा प्रकारे हा अल्टरनेट करस्पॉन्डिंग अँगल्स थेरमचा सुद्धा प्रूफ आपला इथे कंप्लीट झालेला आहे. अँड हेन्स द थेरम इज प्रूव्ड. हेन्स थेरमचं स्टेटमेंट लिहून इज प्रूव्ड असं लिहिलं तरी चालेल. तर या दोन टेस्ट अतिशय सोप्या होत्या. थोडक्यात त्यांचे प्रूफ आपण लिहिले. तुम्हाला ते समजले असतील तर या तीनही थेरमचे प्रूफ तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहा. आपण या थेरमवरूनच लगेचच प्रूव्ह होणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आपण आता बघूया. आणि त्या प्रॉपर्टींनाच करोलरी असं म्हणतात. करोलरी म्हणजे काय? थेरम वरून लगेचच प्रूव्ह होणारी प्रॉपर्टी. अशा प्रॉपर्टीला काय म्हणतात? करोलरी. मराठीमध्ये त्याला थेरम म्हणजे प्रमेय आणि प्रमेयावरून सिद्ध होणारी प्रॉपर्टी म्हणजे प्रमेयाचं उपप्रमेय. तसं थेरमवरून लगेचच प्रूव्ह होणारी प्रॉपर्टी म्हणजे थेरमची करोलरी. तर आपल्याला दोन करोलरी बघायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी ते आपण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज करायचे आहेत. तर आपण आता बघूया करोलरी नंबर 1. बघा करोलरी नंबर 1 चं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन. इफ अ लाईन, एक लाईन जर त्याच प्लेन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असेल देन द टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. काय दिलेलं आहे आपल्याला? एक लाईन दिलेली आहे आणि ती त्याच प्लेन मधल्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला त्या दोन लाईन्स पॅरलल दाखवायच्या आहेत. मग आता या स्टेटमेंटवरून आपण डायग्राम काढून घेऊया. बघा काय दिलेलं आहे? लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. ही एक लाईन त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. लाईन एन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन एम. समजा इथे जे अँगल्स तयार होतात त्याला आपण ए नाव देऊया, याला आपण बी नाव देऊया. मग काय लिहायचं आपल्याला गिवन मध्ये बघा? लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. हे आपल्याला दिलेलं आहे. Then to prove two lines are parallel to each other.
म्हणजेच आपल्याला काय लिहायचं आहे, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत. मग आता याचा प्रूफ कसं लिहिता येईल बघा. प्रूफ लिहिताना मी सांगितलेलं होतं नेहमी गिवन पासून स्टार्ट करायचंय. मग गिवन मध्ये आता इथे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. मग या प्रत्येक स्टेटमेंट वरून आपल्याला काय लिहिता येईल बघा. लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल गिवन एन इथे परपेंडिक्युलर आहे म्हणजे या अँगलचं मेजर असेल 90 and therefore measure angle A is equal to 90 degree. Say statement number 1. Also काय दिले आपल्याला, line N is perpendicular to M. N is perpendicular to line M. Line N is perpendicular to line M given and therefore measure of angle B is 90 degree and therefore measure of angle B is equal to 90 degree. Say statement number 2. आता 1 आणि 2 जर आपण कंपेअर केले काय दिसतंय आपल्याला, 1 आणि 2 च्या राईट साइड इक्वल आहेत. मग त्यांच्या राईट साइड जर इक्वल असतील तर त्यांच्या लेफ्ट साइड सुद्धा कशा असतील, इक्वल असतील. From 1 and 2 we get right side equal, therefore their left sides are equal. Measure of angle is equal to measure of angle B. If measures of angles are equal, then angles are congruent and therefore angle A is congruent to angle B. But A and B are corresponding angles formed by transversal of two lines. A आणि B काय आहेत, corresponding angles आहेत. And if corresponding angles are congruent, then two lines are parallel. हे आपण corresponding angle टेस्ट मध्ये शिकलेलो आहोत. मग corresponding angles congruent आहेत and therefore line L is parallel to line M by corresponding angles test. Corresponding angles test. तर अशा प्रकारे ही करोलरी आपली इथे प्रूव्ह झाली and hence the corollary is proved. तर अतिशय सोपा प्रूफ होता. लक्षात ठेवा, एक लाईन जर दोन लाईनला परपेंडिक्युलर असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ही करोलरी यूज करायची आहे. तर आपण आता करोलरी नंबर 2 बघूया. तर आता आपण करोलरी नंबर 2 बघूया. काय दिलेले बघा. सेकंड करोलरी मध्ये इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू थर्ड लाईन. काय दिलेले बघा आपल्याला, टू लाईन्स आर पॅरलल टू थर्ड लाईन इन द प्लेन. एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या दोन लाईन तिसऱ्या लाईनला पॅरलल असतील तर काय करायचे, टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. मग आपल्याला डायग्राम काढावी लागेल. कसली डायग्राम काढायची, दोन लाईन्स त्याच प्लेन मधल्या एका लाईनला थर्ड लाईनला पॅरलल आहे आणि आपल्याला टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स यूज करायचे म्हणून आपल्याला त्यांची ट्रान्सव्हर्सल पण काढावी लागेल. तर आपण डायग्राम काढून घेऊया. बघा डायग्राम वरून आपल्याला गिवन कसं लिहिता येईल. आता काय दिलेलं आहे, टू लाईन्स आर पॅरलल टू थर्ड लाईन इन अ प्लेन. म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन, लाईन एम is parallel to line N, then those two lines are parallel. जर या दोन लाईन एका लाईनला पॅरलल असतील तर त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल असतात असं आपल्याला दाखवायचं आहे. मग कसं लिहिता येईल बघा. लाईन L is parallel to line N, line M is parallel to line N and
line X is their transversal, then to prove those two lines are parallel to each other. Line L is parallel to line M. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता गिवन पासून स्टार्ट करायचंय. कोणताही थिअरम प्रूव्ह करायचा असेल तर आपण गिवन पासून स्टार्ट करतो. गिवन मध्ये ही दोन स्टेटमेंट दिलेले आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. एल आणि एन पॅरलल आहे. मग दोन लाईन जर पॅरलल असेल तर आपण तीन थिअरम शिकलेलो आहोत. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. असे तीन थिअरम आपण बघितलेत. तर आपण इथे करस्पॉन्डिंग अँगल थिअरम यूज करूया. ए बी. त्यानंतर पुन्हा दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. आपण असे सलग करस्पॉन्डिंग अँगल्स घेऊया. ए बी आणि सी. करस्पॉन्डिंग अँगल थिअरम आपल्याला यूज करायचं आहे. म्हणून अल्टरनेट अँगल थिअरम यूज करायचं असेल तर अल्टरनेट अँगल घ्यावे लागतील. तर बघा प्रूफ मध्ये कसं लिहिता येईल. एक एक स्टेटमेंटचा विचार करूया आपण. लाईन L is parallel to line N and X is the transversal given, and if two lines are parallel then corresponding angles are congruent or equal in measure, and therefore measure of angle A is equal to measure of angle C. Say statement number 1 by corresponding angles theorem. Also line M is parallel to line N. Similarly, or also line M is parallel to line N and X is the transversal, and therefore बघा M is parallel to N. If two lines are parallel then corresponding angles are equal in measure, and therefore measure angle B is equal to measure angle C. Say statement number 2 by corresponding angles theorem. Corresponding angles theorem from 1 and 2. 1 आणि 2 जर आपण कंपेअर केले काय दिसतंय बघा. 1 आणि 2च्या उजव्या बाजू राईट साइड त्यांच्या इक्वल आहेत. म्हणून त्यांच्या लेफ्ट साइड काय होतील इक्वल होतील. फ्रॉम 1 and 2 वी गेट काय मिळेल आपल्याला. मेजर ऑफ अँगल ए is equal to measure of angle B, and if measure of angles are equal, if measures are equal then angles are congruent. आपल्याला पुढे काय लिहिता येईल. therefore angle A is congruent to angle B, but these two angles are corresponding angles. A आणि B काय आहेत corresponding angles आहेत. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर दोन लाईन्स काय असतात पॅरलल असतात. हे आपण कुठे शिकलोय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मध्ये. मग हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुअंट आहेत म्हणून या दोन लाईन पॅरलल, अँड देअरफॉर लाईन L इज पॅरलल टू लाईन M बाय करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. बघा थेरम कुठे वापरायचं आणि टेस्ट कुठे वापरायचे. इथे आपण थेरम पण यूज केले आणि टेस्ट पण यूज केले. काय फरक आहे दोघांमध्ये ते लक्षात ठेवा. हेन्स द थेरम हेन्स द करोलरी इज प्रूव्ड. तर अशा प्रकारे अतिशय सोपी अशी ही करोलरी होती. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 इम्पॉर्टंट टेस्ट आणि त्याच टेस्टचे ह्या 2 इम्पॉर्टंट करोलरी अतिशय महत्त्वाच्या आहेत या वर्षीसाठी पण आणि पुढच्या वर्षीसाठी पण. तर हे व्यवस्थित करा. एकदा दोनदा रीड करा. व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये तुम्ही ते लिहून काढा. तर आपण आता नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 बघूया. थँक्यू.